ब्रेकनंतर बातमीपत्रामध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत। यानंतर पाहूयात महत्त्वाच्या 100 हेडलाईन्स। माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांना सीबीआयकडून क्लीन चिट। अग्रवाल खंडणी प्रकरणात सीबीआयकडून क्लीन चिट। मविया सरकारमध्ये असताना परमबीर सिंग आणि 5 पोलीस अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले होते। दारू उधार न दिल्याचा राग मनात ठेवून 2 तरुणांकडून बार मालकावर थेट सुरीनं जीवघेणा हल्ला। नाशिकच्या मनमाड शहरातली घटना। नाशिकच्या फर्नांडिस वाडी भागात 2 टोळ्यांमधील वादातून हवेत गोळीबार। दोन्ही गटाकडून 15 ते 20 राऊंड फायर। एका गटाची बाजू मांडणाऱ्या वकिलाच्या घरावर देखील दगडफेक। वर्चस्वाच्या वादातून गँग वॉर। सांगलीतल्या आटपाडीत अत्याचारानंतर मुलीची आत्महत्या। 4 आरोपींपैकी 3घांना अटक। 4था आरोपी हॉस्पिटलमध्ये। महिला आयोगानं पोलीस अधीक्षकांकडून मागितला सविस्तर अहवाल। कौटुंबिक वादातून पतीनं पत्नीच्या डोक्यात सिलेंडर घालून केली हत्या। यवतमाळच्या वाघापूर परिसरातली घटना। लोहारा पोलीस ठाण्यात पतीविरोधात गुन्हा दाखल। बीड जिल्ह्यात पोलीस अधीक्षक कार्यालयासमोरच हाणामारीचा व्हिडिओ व्हायरल। 3 जणांकडून एका व्यक्तीला बेदम मारहाण। अखेर स्थानिक पोलिसांनी मध्यस्थी करून भांडण सोडवलं। कल्याणमध्ये 31 वर्षीय तरुणाचा डेंग्यूमुळे उपचारादरम्यान मृत्यू। घटनेनंतर कल्याण डोंबिवली मनपा आरोग्य विभागाच्या ढिसाळ कारभाराविरोधात मनसेचं ठिय्या आंदोलन। जालना जिल्ह्यात अंबडमध्ये भरदिवसा एसबीआय बँक मधून तब्बल 2,30,000 रुपयांची बॅग केली लंपास। पुण्यातील दारूवाला पुलाजवळ ड्रेनेज काम सुरू असताना खांब कोसळल्यानं शाळकरी मुलगी जखमी। मुलीवर नजीकच्या रुग्णालयात उपचार। वसई नालासोपारा पूर्वेकडील जुन्या पुलाखाली प्लॅस्टिकच्या गोणीत 1 महिन्याची बालिका आढळल्यानं खळबळ। बालिकेवर रुग्णालयात उपचार सुरू असून तिची प्रकृती स्थिर असल्याची माहिती। विधान भवनामध्ये मोठ्या प्रमाणात कचरा साठला। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या दालनापासून 50 फुटांवर कचऱ्याचं साम्राज्य। विधिमंडळ परिसरात मोठ्या प्रमाणात कचरा साठल्याची बातमी एबीपी माझानं दाखवल्यानंतर हा कचरा आता उचलण्याऐवजी मोठे पडदे आणून कचरा झाकण्याचा प्रयत्न। विधिमंडळाचा भोंगळ कारभार पुन्हा एकदा चव्हाट्यावर। देहू रोड वगळता राज्यातील कॅन्टोन्मेंट भाग विलिनीकरणाला तत्वतः मान्यता। पुण्यातील खडकी आणि पुणे कॅन्टोन्मेंट महापालिकेत विलीन होणार असून बाकी ठिकाणी नगर परिषद स्थापन होणार असल्याची माहिती। कर्नाक म्हणजेच आता सिंदूर पुलाचं मुख्यमंत्री फडणवीसांच्या हस्ते लोकार्पण। दक्षिण मुंबईतल्या पूर्व आणि पश्चिम विभागाला जोडणारा पूल खुला झाल्यानं नागरिकांना दिलासा। मुंबईच्या आझाद मैदानातील गिरणी कामगारांचं आंदोलन तुर्तास स्थगित। तोडगा काढण्यासाठी विधान भवनात बैठक। मुंबईत विलेपार्लेमधल्या जैन मंदिरावरची पाडकामाची कारवाई योग्यच। उच्च न्यायालयानंही लगावली मोहर। पाडकामानंतरचे ढिगारे उचलण्याचा खर्चही ट्रस्टकडून घेण्याचे निर्देश। मुंबईतील आझाद मैदानावर ख्रिस्ती समाजाचा उद्या आक्रोश मोर्चा। आमदार गोपीचंद पडळकर यांनी ख्रिस्ती धर्मगुरूंबाबत आक्षेपार्ह विधानं केली होती। याच्या निषेधार्थ ख्रिस्ती समाज उद्या आंदोलन करणार। ठाण्यात गुरुपौर्णिमेनिमित्त राजन विचारेंकडून आनंद दिघेंच्या पुतळ्याला पुष्पहार। ठाकरेंच्या शिवसेनेच्या सर्व पदाधिकाऱ्यांची टिंभी नाक्यावर उपस्थिती। गुरुपौर्णिमेनिमित्त आंध्र प्रदेशातील भाविकाकडून साई चरणी 59 लाखांचा सोन्याचा मुकुट अर्पण। सोन्याची फुलं आणि चांदीचा हारही साईंच्या चरणी दान। गुरुपौर्णिमेनिमित्त तामिळनाडूच्या दाम्पत्याकडून साईंच्या चरणी 3 लाखांचा 54 ग्रॅमचा हिरा अर्पण। संस्थेच्या वतीनं साई भक्तांचा सत्कार। बीडच्या सोंदरा गुरुकुलमध्ये सत्यवृक्ष पूजन आणि झाडांचा वाढदिवस साजरा करून अनोखी गुरुपौर्णिमा साजरी। शिक्षकांचा विद्यार्थ्यांचा उत्साह यावेळी पाहायला मिळाला। स्वामी समर्थांच्या दर्शनासाठी अक्कलकोटमध्ये भक्तांची अलोट गर्दी। स्वामींच्या दर्शनासाठी भाविकांची जवळपास 2 किलोमीटरपर्यंत रांग। गुरुपौर्णिमेनिमित्त अक्कलकोटला येणाऱ्या भाविकांसाठी स्वामी समर्थ मंदिरात महाप्रसादाची सोय। आज एका दिवसात 1 लाखाहून अधिक भाविकांच्या महाप्रसादाची सोय।
गुरुपौर्णिमेनिमित्त विदर्भाची पंढरी असलेल्या शेगावात भाविकांची गर्दी. संत गजानन महाराजांच्या समाधीचं दर्शन घेण्यासाठी भाविकांची रीघ. पुण्यात भारतातील एकमेव त्रिशुंड मयुरेश्वर गणपतीचं मंदिर. या मंदिराच्या तळघरात तळपतगिरी गोसावी यांचं मंदिर आहे, जे फक्त गुरुपौर्णिमेच्या दिवशीच उघडलं जातं. हे दर्शन घेण्यासाठी भाविकांची मोठी गर्दी. गणेशोत्सव महाराष्ट्राचा उत्सव म्हणून जाहीर. सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार यांची घोषणा. गणेशोत्सव हा राज्याचा गौरव आणि अभिमान असल्याचं शेलार यांचं प्रतिपादन. डीजे लावणाऱ्या गणपती मंडळांना देणगी देणार नाही. पुण्यातील उद्योजक सुनीत बालन यांचा मोठा निर्णय. त्यांच्या निर्णयाचं सर्व स्तरातून स्वागत. आगामी कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिकच्या पंचवटी परिसरात रामकालपथ तयार केला जाणार. रामायणकालीन घटनांचं शिल्प, कमानी उभारल्या जाणार. 146 कोटींचा निधी खर्च केला जाणार असल्याची माहिती. पुण्यात यंदा वादन पथकांना मोकळी उद्यान आणि क्रीडांगणावर सराव करण्यास परवानगी देण्यास महापालिकेचा नकार. खेळाडूंना होणारा त्रास लक्षात घेता महापालिका प्रशासनाचा निर्णय. सिंदूर पुलाचं मुख्यमंत्री फडणवीसांच्या हस्ते लोकार्पण. पालघर जिल्ह्यात जव्हारमधला दाभोसा आणि हिरळपाडा धबधब्यावर पर्यटकांची गर्दी. हा धबधबा अतिदुर्गम भागात असल्यानं निसर्ग सौंदर्याचा आनंद घेण्यासाठी मुंबईसह नाशिक आणि गुजरातमधील पर्यटकांची गर्दी. सोलापूरच्या उजनी धरणातून 16,600 क्युसेकनं पाण्याचा विसर्ग वाढवला. नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा. बीड जिल्ह्यात मागील 2 दिवसांपासून पावसाची संततधार. बीड शहराला पाणी पुरवठा करणारं बिंदुसरा धरण पूर्ण क्षमतेनं भरलं. खरीपाच्या पिकांना जीवदान. नाशिकच्या गोदा काठावरील जनजीवन पूर्वपदावर. पूरपरिस्थिती ओसरल्यानं आता गोदा काठावर पुन्हा एकदा धार्मिक विधी पार पडायला सुरुवात. वाशिम जिल्ह्यात मागील 4 दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे खरीपाच्या पेरण्या रखडल्या. अनेक ठिकाणी रस्ते चिखलमय. नागरिकांनाही त्रास. नागपूरच्या पिवळी नदीच्या पुरात एका झोपडपट्टीतील 2 लहान मुलांचं 4 सदस्यांचं कुटुंब पाण्याच्या वेढ्यात अडकलं होतं. या कुटुंबांचे स्थानिकाच्या मदतीनं त्यांना वाचवण्यात आलं. रेस्क्यू व्हिडिओ समोर. रत्नागिरीतील मार्लेश्वर धबधबा प्रवाहित. धबधबा पाहण्यासाठी पर्यटकांची गर्दी. यवतमाळ शहराची तहान भागवणाऱ्या निळोणा प्रकल्प ओव्हरफ्लो झाल्यानं यवतमाळकरांचा पाण्याचा प्रश्न मिटला. नांदेडच्या माहूर तालुक्यात वधरा गावातील धबधबा प्रवाहित. तीर्थक्षेत्र माहूरला येणाऱ्या भाविकांना रेणुका मातेच्या दर्शनासोबतच धबधब्याचाही आनंद लुटता येणार. भंडाऱ्यात प्रकल्पग्रस्त आणि पूरबाधितांचा जिल्हाधिकारी कार्यालयात ठिय्या. अतिवृष्टीमुळे नदीकाठची घरं जमीनदोस्त झाली तरी अजूनही पुनर्वसन न झाल्यानं नागरिकांचं आंदोलन. गडचिरोलीची पूरस्थिती 3ऱ्या दिवशीही कायम. गोसेखुर्द धरणातून पाण्याचा विसर्ग कमी केल्यानं पूर ओसरायला सुरुवात. गडचिरोली ते नागपूर, तामुर्शी आणि आष्टी आल्लापल्ली या 3 राष्ट्रीय महामार्गासह 16 मार्ग अद्यापही बंदच. चंद्रपूर जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे शेती पिकांचं अतोनात नुकसान. नुकसानग्रस्त भागांचं सर्वेक्षण करून शेतकऱ्यांना मदत मिळवून देणार असल्याची विजय वडेट्टीवार यांची माहिती. कोल्हापूरमध्ये शक्तीपीठ महामार्गाला विरोध म्हणून गडहिंग्लजमध्ये रास्ता रोको आंदोलन. राजू शेट्टींचा सहभाग. गरज नसलेला शक्तीपीठ महामार्ग शेतकऱ्यांवर लादला जातोय, तो आम्ही होऊ देणार नाही. राजू शेट्टींचं विधान. आमदार शिवाजीराव पाटील यांच्या भूमिकेमुळे शेतकरी आक्रमक. शहापूर तालुक्यात शाळेमध्ये मासिक पाळी आली की नाही हे तपासण्यासाठी मुलीला विवस्त्र केलं. एका खासगी शाळेतला धक्कादायक प्रकार. पॉक्सो अंतर्गत मुख्याध्यापिकेला अटक तर इतर 8 जणांवरही कारवाई. महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर शहापूरमध्ये पोलीस ठाण्याला भेट देऊन त्यांनी सविस्तर घटनेची माहिती घेतली. शहापूरमधील घटना संवेदनाहीनतेचा कळस. विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोरेंची प्रतिक्रिया. पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल झाल्याचीही माहिती. शहापूरमधली घटना म्हणजे आत्मसन्मानावर घाव घालणारं कृत्य. चित्रा वाघ कडाडल्या.
मंत्री संजय शिरसाट यांना आयकर विभागाची नोटीस, आयकर विभागाकडून नोटीस आल्याची शिरसाट यांची कबुली. माझ्यावर कोणताही दबाव नाही, सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांचं विधान. 2 निवडणुकीच्या दरम्यान संपत्ती कशी वाढली याची माहिती आयकर विभागानं मागवल्याचं शिरसाट यांचं स्पष्टीकरण. खासदार श्रीकांत शिंदेंना आयकर विभागाची नोटीस नाही, काही वेळातच संजय शिरसाट यांचा केलेल्या वक्तव्यावरून न्यूटन चुकून नाव घेतल्याचं म्हणत सारवासारव. विधानसभा उपसभापती नीलम गोऱ्हेंच्या सुरक्षा रक्षकाचा ठाकरे गटाचे आमदार वरुण सरदेसाईंना धक्का. हे दुसऱ्यांदा घडल्याचं म्हणत वरुण सरदेसाई भडकले. विधान परिषदेत अनिल परब आणि शंभूराज देसाईंमध्ये जुंपली. शंभूराज देसाई मंत्री असताना गद्दारी करत होते. परब यांची टीका, तू गद्दार कोणाला म्हणतोयस, बाहेर ये तुला दाखवतो, देसाईंचा प्रत्युत्तर. मराठी माणसांना 50% घरं मुंबईतच मिळणार का, या मुद्द्यावर शंभूराज देसाई आणि अनिल परब यांच्यात हमरीतुमरी. तू बूट चाटत होता म्हणत शंभूराज देसाईंनी गाठली खालची पातळी. द्राक्ष बागायतदारांच्या नुकसान भरपाईवरून विरोधकांनी कृषी मंत्र्यांना घेरलं. माणिकराव कोकाटे इन्शुरन्स कंपनीला पाठीशी घालतायत का, रोहित पाटलांचा सवाल. परभणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांना थकीत 18 कोटींची पीक विमा रक्कम येत्या 15 दिवसात दिली जाणार. आमदार राजेश विटेकरांच्या लक्षवेधीवर कृषी मंत्री माणिकराव कोकाटेंचं आश्वासन. आमदार संजय गायकवाडांचा आमदार निवासातील राड्या प्रकरणी 42 तासाहून अधिक काळ लोटला तरी कारवाई नाही. सुप्रिया सुळेंकडून तक्रार दाखल केल्यानंतरही कारवाई न केल्यानं सवाल उपस्थित. मारहाण झालेला वेटर नाही, मॅनेजर होता, संजय गायकवाड यांचं स्पष्टीकरण. टीका करणाऱ्यांना दाक्षिणात्यांचा इतका पुळका का, मारकुट्या संजय गायकवाड यांचा अजब दावा. दोषी आढळलो तर कोणत्याही कारवाईला सामोरं जायला तयार, संजय गायकवाड यांचं स्पष्टीकरण. माझा मार्ग चुकीचा होता, मात्र मराठी माणसासाठी हा मार्ग निवडावा लागला, गायकवाड यांचं स्पष्टीकरण. संजय गायकवाड यांच्यावर गुन्हा दाखल होणार नाही, हे सरकार नेते पदाधिकाऱ्यांच्या पाठीमागे उभं राहणार, आमदार रोहित पवारांची टीका. आकाशवाणी आमदार निवासातील कॅन्टीनचा परवाना रद्द. निकृष्ट जेवण दिल्याप्रकरणी अजंता केटरर्सचा परवाना रद्द करण्यात आल्याची माहिती. विधिमंडळाचं अधिवेशन 18 जुलैपर्यंत चालणार, तारखेत कोणतेही बदल केले जाणार नाहीत, कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत निर्णय. ठाकरे बंधूंनी एकत्र मनपा निवडणुका लढवाव्यात असा लोकांचा दबाव. इंडिया आणि मविया स्थानिक स्वराज्य संस्थेत गरजेचे नाहीत, मनपा निवडणुका स्थानिक मुद्द्यांवर लढल्या जाव्यात, संजय राऊतांचं वक्तव्य. राज ठाकरे 18 जुलैला मीरा रोडला जाण्याची शक्यता. मीरा रोडमध्ये झालेल्या मोर्चाला पोलिसांनी परवानगी नाकारली होती आणि मनसैनिकांची देखील धरपकड केली होती. याच पार्श्वभूमीवर ठाकरेंच्या दौऱ्याला महत्त्व. मुंबई आणि महाराष्ट्र विरोधात बोलणाऱ्या निशिकांत दुबेंचा खारमध्ये कोट्यवधींचा फ्लॅट. महाराष्ट्राकडे कोणतेही उद्योग नाही म्हणणारे दुबे स्वतःच मुंबईतील बड्या कॉर्पोरेट कंपनीत डायरेक्टर पदावर असल्याचीही माहिती. इतरांना धमकावून ठाकरेंचं राजकारण यशस्वी होऊ शकत नाही, निशिकांत दुबेंचं वक्तव्य. ठाकरे गरिबांना मारतात, माहीमच्या मुस्लिमांना मारून दाखवा, दुबेंचं ठाकरे बंधूंना आव्हान. पटक पटक के मारेंगे या वक्तव्यावर खासदार निशिकांत दुबे ठाम. मुकेश अंबानी मराठी बोलत नाहीत, त्यांना मारून दाखवा, दुबेंचं ठाकरे बंधूंना आव्हान. 75ची शाल अंगावर पडते, त्याचा अर्थ आता थांबावा असा असतो. मोरपंत पिंगळेंच्या 75ची आठवण सांगत भागवतांचा सुतोवाच. 75 नंतर माणसानं बाजूला होत इतरांना संधी दिली पाहिजे, भागवत यांचं वक्तव्य. 75 वर्ष पूर्ण झाल्यावर निवृत्तीचा संघाचा मोदींचाच नियम. अडवाणींसह वरिष्ठ नेत्यांवर निवृत्ती जबरदस्तीनं लादली. आरएसएस निवृत्तीचे संकेत मोदींना देतोय, संजय राऊतांचा मोदींवर निशाणा. राजधानी दिल्लीला 4.4 रिश्टर स्केलच्या भूकंपाचा धक्का. दिल्ली, नोएडा, गाझियाबादमध्ये भूकंपाचे मोठे धक्के. तब्बल 10 सेकंद राजधानी दिल्ली हादरली. हरियाणाच्या झज्जर भागात भूकंपाचा केंद्रबिंदू. बिहारमध्ये एकाच कुटुंबातल्या 5 जणांना जिवंत जाळलं. चेटकीण असल्याच्या संशयातून गावकऱ्यांनी जिवंत जाळलं.
हैदराबादमध्ये ईडीकडून 29 अभिनेते सेलिब्रिटींवर गुन्हे दाखल. प्रकाश राज, विजय देवरकोंडा, राणा दगुबती, मंजू लक्ष्मी, अनन्या नागल्ला आणि श्रीमुखीवर देखील गुन्हे दाखल. ब्राझीलमध्ये वस्तूंवर 50% कर लादण्याचा अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्णय. हरित ऊर्जा आणि इतर तंत्रज्ञानासाठी वापरल्या जाणाऱ्या तांब्याच्या अमेरिकेच्या आयातीवर 50% आयात शुल्काची घोषणा. येत्या 1 ऑगस्टपासून लागू होणार नवा कर. डोनाल्ड ट्रम्प यांची घोषणा. अमेरिकन डॉलरच्या तुलनेत रुपया 13 पैशांनी वधारला. आता रुपया 13 पैशांवरून 85.60 पैशांवर. भारताच्या महिला क्रिकेट संघानं इंग्लंडमध्ये पहिली T20 मालिका जिंकली. चौथी मॅच 6 विकेट्सनी राखून 5 सामन्यांच्या मालिकेत घेतली 3-1 अशी विजयी आघाडी. आणि यानंतर आता काही बातम्यांचा सविस्तर आढावा घेऊया. उत्तर मुंबईच्या बोरिवली भागात मनसेनं काही उत्तर भारतीय फेरीवाल्यांसोबत चौक सभा घेतली. मराठीबाबत मनसेची नेमकी भूमिका काय